नमस्कार, नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण कटुरल्यांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 1 पाव कटुरले, 2 टेबलस्पून भिजवून घेतलेली मुगाची डाळ, कोथिंबीर, कढीपत्ता, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि 1 मध्यम आकाराचा कांदा। आता आपण भाजी बनवूया। सर्वात आधी कटुरल्यांचे हुबे काप करून घेऊ। या पद्धतीने सगळे कटुरले कापून घेऊ। आता कांदा बारीक चिरून घेऊ। कांदा बारीक चिरून झाल्यानंतर लसणाचे तुकडे करून घेऊ। लसूण तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकतात, मी इथे तुकडे करून घेत आहे। यानंतर गॅसवर कढई ठेवून 2 चमचे तेल घालून घेऊ। तेल चांगले गरम झाले की त्यात मोहरी घालून घेऊ। मोहरी तडतडली की त्यात जिरं घालून घेऊ। जिरं घातल्यानंतर लसणाचे तुकडे घालून घेऊ आणि परतून घेऊ। यानंतर कढीपत्त्याची पानं घालून घेऊ। लगेचच चिरलेला कांदा घालून परतून घेऊ। कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी रंगावरती परतून झाल्यानंतर मुगाची डाळ घालून घेऊ। मुगाची डाळ आणि कांदा छान एकत्र परतून घ्यायचं। मुगाच्या डाळीमुळे भाजीला चव अजून जास्त छान येते। यानंतर हळद घालून घेऊ, लाल तिखट, हे एकत्र परतून घेऊ। मीठ चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ घालून मसाला छान परतून घ्यायचा आहे। आणि आता यात कटुरले घालून घेऊ। कटुरले घालून भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। थोडी कोथिंबीर घालून घेऊ। यानंतर झाकण ठेवून 1 वाफ आणून घेऊ। एका वाफेनंतर भाजीमध्ये थोडंसं पाणी शिंपडून घेऊ। पाणी शिंपडल्यामुळे मसाला खालून जळत नाही। आणि आता पुन्हा 3 ते 4 मिनिटांसाठी भाजी शिजवून घेऊ। भाजी छान शिजलेली आहे। या भाजीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फायबर तसेच व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आहे। एवढे भरपूर पौष्टिक घटकांनी युक्त भाजी तर खाल्लीच पाहिजे। तुम्हाला मी बनवलेली ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि ह्या भाजीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा। प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।